हजारो हात एकत्र आले. वसई विरारमध्ये 39 टन कचरा हटवून स्वच्छतेचा संदेश. रविवारची रम्य सकाळ. हातात झाडू, मनात सेवा आणि डोळ्यांत स्वच्छतेचे स्वप्न. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानात तब्बल 3840 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वसई विरार परिसर स्वच्छतेने उजळून टाकला. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह वसई तालुक्यातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, सरकारी कार्यालये, दवाखाने, पोलीस ठाणे, एसटी स्थानक व रेल्वे स्थानक परिसरात एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात एकूण 34 टन सुका कचरा आणि 5 टन ओला कचरा असा तब्बल 39 टन कचरा संकलित करण्यात आला. महापालिका प्रशासनाने कचरा वाहतूक आणि यंत्रणेसाठी सहकार्य केले. स्वच्छ भारत अभियानचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्त आणि पद्मश्री सन्मानित डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे. हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत हजारो स्वयंसेवक रस्त्यावर उतरले. नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी प्रतिष्ठानचे कौतुक करत स्वच्छतेसाठी समाजाला एकत्र आणण्याचे मोठे काम प्रतिष्ठान करत आहेत असे सांगितले. महापौर अजीव पाटील यांनी शहर स्वच्छतेसाठी येत्या बजेटमध्ये वेगळी तरतूद करू. कचरा आपणच निर्माण करतो, बदलाची सुरुवात घरापासून व्हायला हवी असे आवाहन केले. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनीही ही केवळ देखाव्याची मोहीम नसून समाज परिवर्तनाची सातत्यपूर्ण चळवळ आहे असे म्हणत गौरव केला. स्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन रोगराईला आळा बसतो. हा आरोग्यदायी संदेशही या अभियानातून देण्यात आला. गाव स्वच्छ तर तालुका स्वच्छ, महाराष्ट्र स्वच्छ तर देश स्वच्छ या भावनेने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आज वसई विरारमध्ये केवळ कचरा हटवला गेला नाही तर समाज मनातील उदासीनताही दूर झाली. हजारो हातांनी दिलेला हा स्वच्छतेचा संदेश, सेवा हीच खरी पूजा, शहराच्या भविष्यासाठी नवी आशा निर्माण करून गेला. आज नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती आहे आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला मी अभिवादन करतो. त्यांच्या प्रेरणेतनं जे व्यसनमुक्तीचं जी चळवळ रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झाली ती आज संपूर्ण देशभर सुरू आहे. त्या माध्यमातनं लाखो लोक या प्रतिष्ठानसोबत जोडले गेलेले आहेत आणि यांचं प्रचंड असं कौतुक आहे. त्यांचं डेडिकेशन जे आहे की आता स्वच्छता अभियान आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर ज्या या प्रतिष्ठानला किंवा नानासाहेबांना मानणारे जे त्यांचे अनुयायी आहेत ते सगळे आज या स्वच्छता अभियानामध्ये सकाळी 8 पासून लागलेले आहेत आणि स्वच्छतेतनं समृद्धीकडे हा जो संदेश आहे तो संपूर्ण देशभर जात आहे. आणि खरोखर या सगळ्या लोकांना मानावं लागेल. आमचे सन्माननीय आमदार साहेब सुद्धा या आयोजनामध्ये सहभागी झाले.